आज आपण बाजारातून मॅगीला टक्कर देणार आहोत, कारण आज आपण घरच्या घरी बनणारी होममेड मॅगी म्हणजे शेवया ही रेसिपी बनवणार आहोत. ही रेसिपी एकदम सोपी आहे, चविष्ट आहे आणि वर्षभरासाठी साठवून ठेवू शकतो. चला तर मग सुरुवात करूया. साहित्यामध्ये आपण मैदा, गव्हाचे पीठ, तांदूळ, साबुदाणा, उडीद डाळ इत्यादी साहित्य घेतले आहे आणि या साहित्यापासून तयार होणारी ही रेसिपी खूपच टेस्टी आणि चविष्ट आहे. तर मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे. तर अर्धा किलो मैदा त्यानुसार इतर साहित्य घेतलेलं आहे. तर जे साहित्य मी तुम्हाला सांगितलेलं आहे, लिहून दिलेलं आहे, तर ते 2 किलो मैद्यासाठी आहे. जर तुम्ही 2 किलो मैदा घेतला तर ते सामान साहित्य एकदम परफेक्ट आहे. तर तुम्ही अर्धा किलो मैदा घेतलेला आहे त्यानुसार इतर साहित्य मोजून घेणार आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही साबुदाणा खात नसल्यामुळे साबुदाणा घेतला नाही, परंतु तुम्ही जर साबुदाणा खात असाल तर अवश्य साबुदाणाही घ्या आणि आपल्याला साबुदाणा तांदूळ हे 2 ते 3 दिवस मस्त भाजून घ्यायचे आहे. तांदूळ आधी तवा शिजवून घ्या, नंतर साबुदाणा आणि तांदूळ भाजून घ्या. आता जिरे सर्व साहित्य अर्धा किलोच्या प्रमाणे घेतलेलं आहे. तांदूळ धुवून शिजवून घेतले आहे, ते सुद्धा मोजून घेतलेले आहे. हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे, धुवून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे, नंतर एकत्र करून ते तळून घ्यायचं आहे. काही साहित्य तुम्ही मिक्सरमध्ये काढून ठेवू शकता. अशा पद्धतीने जर तुम्ही या शेवया मॅगी बनवली तर बाजारातून मॅगी कारण त्यामध्ये फक्त मैदा आणि जे साहित्य असते ते आपल्या शरीरासाठी हानिकारक असते आणि आपण ज्या घरच्या साहित्यामध्ये त्या शेवया बनवत आहोत, मॅगी बनवत आहोत, त्या मुलांसाठीही हेल्दी आहेत आणि परफेक्ट आहेत. बघा साबुदाणा तुम्ही घेऊ शकता. मी थोडा साबुदाणा टाकून आहे, तुम्ही घेऊ शकता. आणि आपल्याला भाजक्या डाळ्या घ्यायच्या आहेत, फुटाण्याच्या डाळ्या. सर्व साहित्य एकत्र करून आपल्याला ते मस्त बारीक दळून आणायचं आहे. तर मी बघा जिरे, हिंग, उडदाची डाळ आणि बाकीचं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेत आहे, कारण आपलं साहित्य कमी आहे आणि इतकं साहित्य आपण बाहेरून दळून आणू शकत नाही. हे सर्व साहित्य घरीच मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहे. बारीक चाळणी घ्यायची आणि आपण बारीक केलेलं हे पीठ गाळून घ्यायचं. ती जाळसर आहे आणि परत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून द्यायचं. साहित्य टाकून त्याच्यासोबत पीठ बारीक करून घ्यायचं. सर्व साहित्य आपण 3 वेळा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. त्यानंतर मैदाही आपण गाळून घेणार आहोत. सर्व साहित्य आणि मैदा गाळून घेतलेला आहे. आता आपण गव्हाचं पीठ यामध्ये टाकणार आहोत. तर हे गव्हाचं पीठ मी धुवून काढून गव्हाची साल काढून तयार केलेलं आहे. तर मी ते घेतलेलं आहे. तर तुम्ही चांगल्या क्वालिटीचे गहू असतील तर त्याचंही पीठ घेऊ शकता. सर्व साहित्य मस्त गाळून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं. शेवटी आपण यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ. मीठ टाकायचं, परत व्यवस्थित मिक्स करायचं आणि पाणी टाकून घट्टसर आपल्याला हा उंडा तयार करायचा आहे. पीठ भिजवायचं आहे. जेवढं घट्ट भिजवता येईल तेवढं घट्ट भिजवायचं आहे, कारण या पिठाला नंतर पाणी सुटते, उंडा ओलसर होतो. म्हणून तुम्ही जेवढं घट्ट भिजवता येईल तेवढं हे पीठ घट्ट भिजवा. तोपर्यंत इथं तयारी करून घेऊ. जसं की साचा आपल्याला एखाद्या फळीला लावायचा आहे, दोरी बांधायची आहे.
हे पीठ आपण बाहेरूनही शेवड्या करून आणू शकतो. घरी करायची गरज नाही. जर तुमच्याकडे साचा असेल तर तुम्ही करू शकता, नाहीतर तुम्ही बाहेरूनही हे शेवड्या तयार करून आणू शकता. कारण आजकाल बाहेरून शेवड्या करून मिळतात. तर बघा शेवड्या मस्त तयार झाल्या आहेत आणि ते आता सुकत आलेले आहे. तर ते आता आपण काढून घेऊ.